ठीक आहे. तर असं आपण आज दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करतो आहे आणि या प्रवासामध्ये आपण आज मी ग्रुपवर तुमच्या रजिस्ट्रेशन ह्याच्यामध्ये पण डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकलेलं आहे, क्विजची लिंक टाकलेली आहे, माताजींनी पण बाकी पोस्ट केलेलं आहे जे आवश्यक आहे ते. त्यामुळे तुम्हाला ग्रुपवर सगळी माहिती मिळत राहील. रेकॉर्डिंग कालचं आलेलं आहे. अशा प्रकारे आपली सुरुवात झालेली आहे. ज्या प्रकारे मी काल ओळख करून दिली त्या प्रकारे आपला हा अध्ययन वर्ग चालू राहणार आहे. 18 दिवसाचा आपला हा प्रवास आहे. आपण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आता भेटतोय सगळे. खूप आनंद आहे. हा आनंद या श्री श्री राधा गोविंद यांना शतगुणी आनंद आहे, ज्यांना आपण साष्टांग दंडवत केलेले आहेत. आणि आपण या अध्यायाला सुरुवात करतोय. हा दुसरा अध्याय आहे आपला आज आणि त्याला प्रभुपादांच्या अर्थाने प्रभुपादांनी जे नाव दिलं आहे सांख्य योग म्हटलं आहे त्याला, परंतु हे गीतेचं सार आहे. हा अध्याय म्हणजे गीतेचं सार आहे. पूर्ण गीतेचा सारांश तुम्हाला या अध्यायामध्ये, जसं 18वा अध्याय हा सुद्धा गीतेचा सार आहे. प्रत्येक अध्यायाचं त्याच्यामध्ये मग तो कर्मयोग म्हणा, बुद्धियोग म्हणा, सांख्य योग म्हणा, कर्म संन्यास योग म्हणा, मोक्ष संन्यास योग जो शेवटच्या अध्यायाचं नाव आहे, मग असे अनेक योगांच्या पायऱ्या, मग अष्टांग योग आहे की अशी अनेक योग ज्या गोष्टीला आपण जाणलं. मग सांगा बरं मला चॅटमध्ये की योग म्हणजे काय जाणलं तुम्ही? हरे कृष्ण. योग म्हणजे काय जाणलं आपण काल? थोडीशी उत्तर, थोडासा संवाद साधा. निश्चितच जे काही तुम्हाला आवश्यक आहे ती माहिती सगळी दिलीच जाईल, परंतु निश्चित संवाद साधा थोडासा. काय म्हटलं मी? योग म्हणजे योग म्हणजे जुळणे, एकमेकाशी संबंधित होणे, एकमेकांशी संबंधित आणि म्हणूनच भगवंतांशी जोडलं जाणं. इथे जे योग आपण म्हणतो आहोत हा जोडलं जाणं. अगदी बरोबर माताजी. आणि भगवान श्रीकृष्णाची आणि आपल्या सगळ्या मंडळीशी हा योग आहे. योग आहे. अगदी बरोबर माताजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. मी सगळ्यांना थोडा वेळ म्यूट ठेवते, मग अनम्यूट करतील तुम्हाला प्राची माताजी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा. टू कनेक्ट विथ परमात्मा. अगदी बरोबर आदिती माताजी. ईश्वराशी जुळणं म्हणजेच योग. आणि योग हा वेगवेगळ्या प्रकारे आपण आज हा सांख्य योग ज्याच्यामध्ये गीतेचं सार आपण बघणार आहोत आणि या अध्ययनाला सुरुवात करतो आहोत. मग आपण कालच्या अध्यायामध्ये काय, जसं मी म्हटलं की हे 18 अध्याय म्हणजे 18 मणी आहेत हो या माळेचे, आणि हा प्रत्येक अध्याय हा एकमेकांशी गुंफलेला आहे. आणि म्हणूनच ज्या पहिल्या अध्यायाविषयी काल आपण जाणलं की ज्या 3 व्यक्तींच्या प्रतिक्रिया आपण त्या युद्ध क्षेत्रीय जाणलेल्या आहेत, की या युद्ध स्थळावरती मग ते धृतराष्ट्र आहेत, दुर्योधन आहेत आणि मध्ये जे बघितलं आपण ते अर्जुन आहे. आणि या अर्जुनाची काय अवस्था झालेली आहे. धृतराष्ट्राच्या मनामध्ये तर कपट आहे, कारण कुठेतरी मामकः पांडवाश्चैव, तिथेच कुठेतरी मिठाचा खडा पडलेला आहे दुधामध्ये. आणि म्हणूनच त्या युद्धाला सुरुवात का झाली नाहीये, तर मग काय करतायत की मग कुर्वत संजय, असं का प्रश्न विचारावासा वाटला. कारण कुठेतरी मनामध्ये भीती होती, मनामध्ये कुठेतरी अधर्माची पूर्णपणे कपटी भावना, द्वेषी भावना, की आपल्या भावाच्या मुलांना राज्य न मिळता आपल्या मुलांनीच राज्य करावं. आणि म्हणूनच या एका कटू भावनेने, द्वेषी भावनेने कुठेतरी त्या युद्धाला सुरुवात झालेली होती. आणि मुलाच्याही मनामध्ये, कौरवांच्या मनामध्ये त्याच भावना होत्या, ज्या दुर्योधनाच्या मनामध्ये आपण ज्या आश्चर्याची भीती बघितलेली आहे. मग ज्यांनी प्रत्यक्ष द्रोणाचार्य ज्यांनी प्रत्येकाला शिक्षण दिलेलं आहे, प्रत्येकाला निपुण केलेलं आहे वेगवेगळ्या विद्यांमध्ये, अशा द्रोणाचार्यांकडे जाऊन प्रश्न विचारावा असा का वाटतोय. दृष्टद्युम्नाने इतकी चांगली रचना केलेली आहे, कारण जरी सैन्य कमी असलं तरी ती रचना बघून कुठेतरी तो काय म्हणतात ना, त्याला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. कुठेतरी त्याला एकदम आश्चर्य वाटलेले आणि ती भीती मनामध्ये निर्माण झालेली की काय होणार आहे आपलं, कारण पूर्णपणे अधर्माची बाजू होती. विनाशकाले विपरीत बुद्धी, अशा या दुर्योधनाची भीती, महतीम चम्मम व्यूढाम, असं झालेलं आहे त्याचं. आणि म्हणूनच मग जरी शंख फुंकले गेल्यानंतर एक शुभ अशा गोष्टीची वार्ता दिली जाते, परंतु त्या शंख फुंकण्याने कुठेतरी त्या कौरवांची हृदय मात्र विदीर्ण झालेली. आणि का विदीर्ण झाली होती, कारण मनामध्ये पाप होतं, कपट होतं, द्वेषी भावना, आपल्याच भावंडांना कुठेतरी आपण चुकीच्या भावनेने वागवतोय आहे आणि कशा प्रकारे त्यांना त्रास दिलेला आहे, त्या कुठल्याच गोष्टीची काही तमा न बाळगता त्या अधर्मी व्यक्तींना फक्त त्या युद्ध क्षेत्रावरती युद्ध करून
कुठेतरी राज्य मिळवायची अपेक्षा होती, अशी ती दुर्योधनाच्या मनातली भावना आहे. आणि अर्जुनाची मनातली भावना जी आपण जाणलेली आहे. मग जे 5 कारणं आहेत ती मला सांगू शकाल का चॅटमध्ये? कोणी काल क्विज सोडवली असेल तर क्विजला अजून सुरुवात केली असेल. परंतु कुठल्या 5 कारणांनी मन ग्रासलंय हो अर्जुनाचं? काही सांगू शकाल? कुठली कारणं आहेत 5 मग? जिथे आपण कुठेतरी कालचं सेशन संपवलं होतं अध्याय. करुणा अगदी बरोबर वसुधा माताजी. करुणा अगदी बरोबर. त्याच्या मनामध्ये करुणा होती. कारण निर्मळ मनाचा असा शुद्ध भक्त होता तो भगवंतांचा. दया, करुणा हा एकच शब्द झाला माताजी. आनंद वाटत नव्हता बरोबर अदिती माताजी. अगदी बरोबर. आनंद नाही. नंतर तिसरं पाप वाटत होतं त्याला. जे काही करतोय माझ्या आप्तांच्या, माझ्या भावंडांबरोबर मी युद्ध करून त्यांना जर मी ठार मारलं, तर माझ्या हातून घोर पाप होणार आहे. अशी पाप होण्याची त्याला भीती वाटत होती. आणि मग त्याच्याही पुढे जाऊन कौटुंबिक परंपरेला कुठेतरी धोका निर्माण होईल. आणि या सगळ्या भावनांमुळे कुठेतरी असमंजसपणा आलेला होता अर्जुनामध्ये. अगदी बरोबर अदिती माताजी. खूप छान. धन्यवाद. असा संवाद साधताय खूप आनंद आहे. आणि असाच संवाद आपण साधत राहायचा आहे. तर हे 5 कारणांनी कुठेतरी बघा, करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि असमंजस झालेला आहे अर्जुन. आणि म्हणून त्यांनी ठेवून दिलेली आहेत, शस्त्र ठेवून दिलेली आहेत आणि भगवंतांना शरण जाणार आहे आता. मग आपण बघणार आहोत आजच्या अध्यायामध्ये कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्वानिहितं मोहितं मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. अशी अवस्था होणार आहे आज त्या अर्जुनाची. आणि म्हणूनच अर्जुन कुठेतरी शरण जाणार आहेत भगवंतांना, की बघा आपण बघतोय हे. आणि म्हणूनच या श्लोकाला खूप महत्व आहे या दुसऱ्या अध्यायामध्ये. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं स्याधि मां त्वां प्रपन्नम्. अशी दुर्बलता मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि माझ्या या दुर्बलतेमुळे माझ्या कर्तव्याबद्दल मी गोंधळून गेलेलो आहे. बघा आता या या गोष्टींनी मी का सुरुवात केलेली आहे? कारण आपल्याला थोडंसं पाठीमागे जाऊन याही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. परंतु या कारणांवरून अर्जुनाची अशी अवस्था झालेली आहे. मग आपण या या गोष्टीलाच कुठेतरी जाणून घ्यायचं आहे. का असमंजसपणा आलेला आहे? का का अर्जुनाच्या मनात असमंजसपणा आलेला आहे? की त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोन्ही गोष्टी कुठेतरी काय चांगली आहे हे त्याला जाणवत नाहीये, कळत नाहीये. आणि जर मी धृतराष्ट्र पुत्रांची जर हत्या केली तर मला जगण्याची काय आवश्यकता आहे? तरी देखील युद्धभूमीमध्ये ते माझ्या समोरच उभे आहेत. आणि मी कसं त्यांच्याशी युद्ध करू? कारण माझ्याच आप्तांशी, माझ्याच पितामहांशी, माझ्याच भावंडांशी मी युद्ध करून मला काय मिळणार आहे भगवंता? आणि म्हणूनच त्यांनी शस्त्र जी ठेवून दिलेली आहेत, हे शस्त्र ठेवून दिल्यानंतर अर्जुनाने भगवंतांना पूर्ण साष्टांग नमस्कार घालून भगवंतांना शरणागत गेलेले आहेत. आणि अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे काय श्रेयस्कर आहे हे मी तुम्हाला विचारत आहे बघा. आणि म्हणूनच इथेच याच लाईन्सवर मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते, की मग हा दुसरा अध्याय सुरुवात होतीये. त्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होतानाच कुठेतरी आपल्याला हे जाणवतंय, की का अर्जुनाला भगवंतांना विचारावंसं वाटलं आणि का अर्जुनाने भगवंतांनाच हा प्रश्न विचारलेला आहे. अर्जुन भगवंतांना शरण गेलेला आहे. कारण मग बघा, की शरण कुणाला जातात? मग मला सांगा बरं, कुणाला व्यक्तीला तुम्हाला थोडंसं तुमच्याशी बोलून, की जसं मी म्हटलं, की ही भगवद्गीता प्रत्यक्ष रणांगणावरती, मग त्या युद्धाच्या मधोमध अगदी त्या सगळे सैन्याच्या मधोमध भगवंतांनी रथ नेऊन त्या युद्धाच्या मधोमधी ही भगवद्गीता सांगितलेली आहे. आणि म्हणूनच कुठेतरी अशा ठिकाणी तो रथ उभा केलेला होता, की जिथून अर्जुनाला त्यांचे आप्त प्रत्यक्ष पितामह, प्रत्यक्ष त्यांचे गुरु द्रोणाचार्य हे सर्व जण अगदी निदर्शनात दिसत होते सर्वजण. आणि कशा प्रकारे त्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मग कधी अशी अवस्था होते हो, का भगवंतांना शरण जावंसं वाटलं? आपल्या मनामध्ये कधी असे विचार येतात का हो, की मग आपण निर्णय घ्यायला कधीतरी कधीतरी कुठेतरी आपलं मन शेकी होतं का हो? कुठेतरी आपलं द्वंद्व भावना होते, कुठेतरी आपण निराश होतो. काय करतो आपण अशा वेळेला? काय करायला लागतं? किंवा असे डिसिजन्स घेण्याची आयुष्यामध्ये वेळ येते, तेव्हा आपण काय करतो? थोडंसं संवाद साधा. मला फक्त या लाईन्सवर तुम्हाला पुढे घेऊन जायचंय, बाकी काही नाही.
ईश्वराला शरण जातात. मनीषा माताजींनी सांगितलंय अगदी बरोबर. अजून अजून काय केलं जातं? सरेंडर केलं जातं. कुणाला सरेंडर केलं जातं? भगवंतांना, बरोबर. आणि आणि काय डिसिजन घेताना कुणाच्या आपण आपण कधीतरी कुणाला विचारायला जातो. मग हे मला जमत नाहीये, मग कुणाला विचारायला जातो? देवाच्या समान देवाचं नामस्मरण करतो. अगदी बरोबर सागर प्रभूजी. आणि थोरांचं मार्गदर्शन अगदी बरोबर माताजी. आणि म्हणूनच इथे कुठेतरी या लाईन्सवर मला सांगायचंय, की म्हणून जेव्हा कुठेतरी मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते, कुठेतरी निर्णय घेण्याची क्षमता कमी पडते आहे, तेव्हा आपण कुणाचं मार्गदर्शन घेतो? तर एका श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं जातं आणि तेच अर्जुनाने केलेलं आहे. आणि कशा प्रकारे तर कोणी येण्या-घेण्या गोष्टीला कुणाला जाऊन विचारलेलं नाही. प्रत्यक्ष भगवंताला गुरु मानून मग या गोष्टीला जर आपण जसं मी म्हटलं, की हा उपदेश आपल्यापर्यंत आलेला आहे, तर एखादी उत्तम शिष्य हा कुणाला मार्गदर्शन विचारेल? तर गुरुला. आणि हा गुरु कशाप्रकारे ज्ञानाने परिपूर्ण असला पाहिजे आणि तो एक बेस्ट स्पिरिच्युअल म्हणजे एक उत्तम आध्यात्मिक गुरु असणं आवश्यक आहे. आपण बऱ्याच वेळेला या भौतिक प्रकृतीमध्ये अनेक गोष्टींना आपण रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारे सामोरं जात असतो. अनेक क्षणांना, अनेक सिच्युएशन्स, अनेक प्रसंगांना, की ज्या प्रसंगामध्ये आपल्याला निर्णय घेण्याची गरज असते. मग अशा वेळेला जसं मी म्हटलं, की ते मार्गदर्शन आहे ते कुठेतरी फक्त एका काय म्हणतो ना आपण एका सायकॉलॉजिकल किंवा एखाद्या आपल्याला जाणून घेण्याच्या वृत्तीतून नाही, तर त्याचा मार्ग कसा पाहिजे कुठेतरी परिपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण पाहिजे आहे. आणि तो ज्ञानाने परिपूर्ण व्यक्तीच सारासार विचार करून त्या गोष्टीचा सारासार म्हणजे अगदी 360 अंशामध्ये त्या गोष्टीचा विचार करून जेव्हा तो निर्णय तुम्हाला जेव्हा तो मार्गदर्शन तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळेल, तेव्हा ते निश्चितच योग्य मार्गदर्शन असेल. आणि म्हणूनच भगवंताला शरण जाण्याचं अर्जुनाचं, की अर्जुनाला प्रत्यक्ष माहिती आहे, की भगवंत कोण आहेत आणि त्यांनी भगवंतांना ओळखलेलं होतं, की मला तुम्ही शरण मी तुम्हाला गेलेलो आहे. मला तुम्ही शिष्य माना आणि मला तुम्ही मार्गदर्शन करा आणि मला तुम्ही उपदेश करा. कारण जे ज्ञानाने परिपूर्ण होते आणि अशाच भगवंतांना जो प्रश्न काल प्रभूजींनी विचारला होता, त्या भगवंतांनाच आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. मग बघा बरं, ही एक एक तुम्हाला एक चित्र दिसतं आहे समोर. मग या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय हो? चॅटमध्ये थोडीशी उत्तरं मी विचारणार आहे, की ज्या ज्या मार्गावरती आपण चाललोय आणि तुम्हाला त्या मार्गापर्यंत पोहोचवताना मला निश्चित या गोष्टींचा फीडबॅक तुमच्याकडून मिळाला तर खूप आनंद आहे. मग आपण या या आकृतीमध्ये काय बघतो आहोत? एक पोपट दिसलाय सागर प्रभूजींना अगदी बरोबर. अजून काय दिसतं आहे तुम्हाला? अजून काय दिसतंय तुम्हाला? फक्त पोपट दिसतोय त्या आकृतीमध्ये? द्राक्ष खातोय. बरं, खात आहे पोपट. अगदी सुंदर. खूप चांगला प्रयत्न आहे. वसुधा माताजी, सागर प्रभूजी खूप चांगला प्रयत्न आहे. आता याच गोष्टीवर आधारित मी काही तुम्हाला सांगू इच्छिते, की मग ज्या भगवंतांना जी ही भगवद्गीता जाणायला बघा, की इव्हन तुमच्या मनामध्ये भगवद्गीतेचा हा कोर्स जॉइन करताना सुद्धा 4 विचार आले असतील हो, की मी हा कोर्स जॉइन करू का नाही? मला काय नक्की हवंय? मग हे जे प्रश्न मनामध्ये येतात, या प्रश्नांचं निराकरण करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते कशाने केलं जाईल तर ते ज्ञानाने केलं जाईल आणि ते ज्ञानच अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या ज्ञानाच्या त्या पातळ्यांवरच आपल्याला आज जाणून घ्यायचंय की भगवंतांपर्यंत आणि भगवंतांना कसं जाणू शकतोय. मग हा एक एक मार्ग आहे हो. एक आपण म्हणतो ना एक ड्राईव्ह वे असेल आणि तिथून कारमधनं उतरल्यावर आपण त्या समोरच्या गोष्टींना बघतोय तेव्हा आपल्याला एक किनारा दिसलेला आहे. काही ठिकाणी पाण्याचा गोष्ट वाहतीये म्हणजे नदीसारखी छोटी गोष्ट वाहतीये आणि मग त्या वाहत्या गोष्टीकडे आपण ती दिसतीये. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला एक झाड दिसतंय. थोडंसं पुढे गेलं की आपल्याला त्या झाडावरती एक पोपट दिसलाय. थोडंसं पुढे गेलं की त्या झाडावरचा पोपट काहीतरी खातोय हे दिसतंय. बघा किती टप्प्या-टप्प्याने आपण जेव्हा त्या मार्गावरून पुढे जातो आहोत, तेव्हा आपल्याला हे जाणून घेतंय की काय डिटेलिंग आहे त्या आकृतीचं आणि काय दिसतंय त्या आकृतीमध्ये. आणि याच आधारित आपल्याला जेव्हा कृष्णाला जाणून घ्यायचंय, मग आपण म्हणू हो, की कृष्णाला आम्हाला कृष्ण समोर बघायचंय किंवा कृष्ण दाखवणार आहात का आम्हाला, की कृष्ण कोण आहे? हे प्रश्न मनामध्ये येणं खूप चांगली गोष्ट आहे. परंतु मग ते जाणून कसं घ्यायचंय? कारण आपली इंद्रिय सदोष आहेत हो.
या 4 गोष्टींनी आपण वेढलेले आहोत, की आपण कुठेतरी फसवले जातो, आपल्या मनामध्ये भ्रम असतात, आपली इंद्रिय सदोष आहेत. ह्या सगळ्या कुठेतरी माणसाला चीट केलं जातं, माणसाला कुठेतरी फसवलं जातं. इंद्रिय सदोष असणं, त्याच्यानंतर माणूस भ्रमामध्ये असणं, या सगळ्या गोष्टींची ही भौतिक प्रकृतीमध्ये आपण निगडीत आहोत. आणि त्रैगुणांचा प्रभाव आहे माणसावरती. या त्रैगुणांना आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये अजून जाणून घ्यायचंय. पण या त्रैगुणांचा थोडासा आता मी उल्लेख करीन, की मग सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण या भावनेतून मनुष्य विचार करत असतो आणि त्या भावनेतून कशा प्रकारे तो भगवंतांना जाणायचा प्रयत्न करत असतो. मग काही जणांच्या मनामध्ये बघा, की मग या भगवंतांना जाणण्यासाठी त्या टप्प्यावरती कसं जायचंय. मग भगवंतांनी तर सगळ्यांना स्वीकार केलेला आहे, परंतु या टप्प्यावर जाताना प्रभुपाद खूप सुंदर उदाहरण देतात, की मग सकाळ झालेली आहे, सकाळ झालीये, इतक्यावरच दिवस उजाडलाय, इतक्यावर बरेच जण समाधान मानतात, की चला दिवस सुरू झालेला आहे, उजेड दिसतोय, दिवस सुरू झालेला आहे. काही पुढे त्याच्या अभ्यास केलेल्या व्यक्ती किंवा त्याच्यापेक्षा ज्ञान असलेल्या व्यक्ती पुढे जाऊन म्हणतात, पण हा हा प्रकाश येतोय कुठून? मला बघू दे तरी हा प्रकाश कुठून येतो आहे. आणि मग तो प्रकाश बघण्यासाठी त्या सूर्याकडे बघितलं जातं आणि त्याच्याही पुढे जाऊन काही जण म्हणतात, अरे या सूर्यावरती सुद्धा जाऊन बघितलं की काय प्रकाशमय आहे, काय तेजोमय आहे. अशा प्रकारे या टप्प्या-टप्प्यांवरून भगवंतांना जाणलं जातं आणि या टप्प्या-टप्प्यांवरून भगवंतांना जाणताना भगवंतांची 3 रूपं आपण बघतो. मग भगवंतांना ब्राह्मण या रूपामध्ये, ब्रह्म रूपामध्ये, परमात्मा रूपामध्ये आणि प्रत्यक्ष भगवान जे भगवंतांचं हे मनमोहक आणि श्यामसुंदर रूप आहे, या श्यामसुंदर रूपाला आपण जाणतो आणि म्हणूनच भगवंतांनी सगळ्यांना स्वीकारलेलं आहे. या भगवंतांकडे काय कमी आहे हो? या भगवंतांचं ऐश्वर्य आपल्याला जाणायचंय. ते सौंदर्याने परिपूर्ण आहेत, श्रीमंत तर आहेतच, काय कमतरता आहे त्यांच्याकडे आणि प्रसिद्ध तिन्ही लोकांचे प्रसिद्ध आहेत, ज्यांनी अनेक असुरांचा वध केलेला आहे, अशा सामर्थ्यवान भगवंत आहेत, जे ज्ञानाने परिपूर्ण आहेत. ज्या भगवद्गीतेचं अध्ययन आपण करतो आहेत, हे ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखकमलातून आलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीला या सगळ्या गोष्टी असून सुद्धा कुठेतरी त्या गोष्टीविषयी विरक्तता असणं, संन्यासी भावना ही भगवंतांच्याच मनामध्ये आहे. कारण कुठल्याही गोष्टीचा मोह नाहीये, कुठल्याही गोष्टींचा लोभ नाहीये. या सगळ्यांपासून कुठेतरी अव्यक्त आहेत आणि म्हणूनच कुठेतरी त्यांना त्या कुठल्याही गोष्टींची ओढ नाहीये, मोह नाहीये. असे हे भगवंत अद्वैत आहेत आणि अशा या भगवंतांना जाणतानाच कुठेतरी त्या टप्प्यावरती मग जे कुठेतरी भगवंतांना एक शक्ती मानतात, कुठेतरी एक तेज आहे, भगवंत म्हणजे एक चैतन्य आहे, तिथे भगवंतांना ब्रह्मरूपात जाणणारे ते भक्त असतात. मग त्याच्याही पुढे जेव्हा अभ्यास करून भगवंतांना जाणणारे जे भक्त असतात, ते त्याच मार्गावरती भगवंतांना परमात्मा जे भगवंतांचं 4 भुजाधारी रूप आहे, ज्यांच्या हातामध्ये कमल आणि गदा आहे आणि ज्यांच्या हातामध्ये जे आपण म्हणतो ना, की 4 आयुध आहेत आणि असं हे जे परमात्म्यांचं रूप आहे, अशा या परमात्म्याच्या रूपाला भगवंतांना जाणतायत आणि त्याच्याही पुढे जाऊन जे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करू इच्छित आहेत, त्या भगवान रूपाला त्या भक्तांनी जाणलेलं आहे, की मग ते त्या आध्यात्मिक पातळीवरती कुठेतरी त्या सर्वोच्च पातळीला गाठतायत आणि त्या भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणूनच त्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या 3 टप्प्यामध्ये मग तुम्हाला क्विजमध्ये निश्चित हा प्रश्न विचारला जाईल, भगवंतांची 6 ऐश्वर्य काय आहेत आणि भगवंतांना कशा प्रकारे जाणलं जातं. आणि म्हणूनच त्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या रूपाला आपण निश्चित टप्प्याटप्प्याने जाणणार आहोत. अशा या भगवंतांना आपल्याला जाणायचं आहे आणि त्या भगवंतांचा उपदेश आपण जो ग्रहण करतो आहोत, त्या उपदेशाला भगवंत आता सुरुवात करत आहेत, की ज्या भगवान मग अर्जुनाने भगवंतांना कुठल्या रूपामध्ये, कारण जो प्रत्यक्ष भगवंतांचा प्रिय शिष्य आहे, जो भगवंतांचा प्रिय सखा आहे, त्यांनी भगवंतांना त्या भगवान रूपामध्ये पूर्णपणे जाणलेलं आहे आणि म्हणूनच त्याला आता त्यांनी शरणागती पत्करून भगवंतांना उपदेश करण्याची विनंती केलेली आहे. मग एक उत्तम गुरुला एका उत्तम शिष्याने ही विनंती केलेली आहे, की मला हे युद्ध करायचं नाहीये, तर तुम्ही मला उपदेश करा, की माझ्यासाठी काय योग्य आहे. आणि म्हणूनच अशा या तिन्ही रूपांना जे भक्त जाणता आहेत, ते निश्चितच स्वतःला त्या
आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये मग पुढच्या अनेक टप्प्यांवर आपण त्या त्या गोष्टीला अजून विस्तृतपणे जाणणार आहोत. आणि म्हणून भगवंतांनी त्या उपदेशांना जी सुरुवात केलेली आहे, त्या कारणांना आपण मग या प्रत्येक अर्जुनाचा जो असमंजसपणा ज्याने झालेला आहे, त्या प्रत्येक कारणांना भगवंतांनी या दुसऱ्या अध्यायामध्ये या 2.13 पासून 2.11 पासूनच उत्तरं दिलेली आहेत आणि उपदेश केलेला आहे, की काय तू करतो आहेस? तुझ्या मनातली करुणा काय? तुझ्या मनात पाप का नसावं? तुला आनंद वाटत नाही त्याचं कारण काय? तू कौटुंबिक परंपरेला कुठलाही धोका निर्माण करत नाहीयेस आणि तुझं असमंजस होणं हे अत्यंत चुकीचं आहे. तू काय केलं पाहिजेस हा पूर्णपणे उपदेश भगवंतांनी केलेला आहे आणि म्हणूनच भगवंत सांगता आहेत त्याच उपदेशाच्या मार्गावरती देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अशा या देहधारी आत्मा बघा, की मग आपल्याला आता या संज्ञांना जाणून घ्यायचं आहे, की भगवंत अर्जुनाला सांगतोय देहिनोऽस्मिन्यथा देहे. मग हा देह म्हणजे तू ज्याची करुणा करतो आहेस, तू ज्याची दया तुझ्या मनामध्ये आहे, तू त्या वस्त्राची दया आहे तुझ्या मनामध्ये, तू जे काही मानतोयस ते नाही प्रत्यक्षात, तू ज्याची दया करतोयस, करुणा करतोयस, ते त्या शरीराचं वस्त्र, ते त्या वस्त्राची दया करतोयस, करुणा करतोयस, कारण तू एक आत्मा आहेस, तू शरीर नसून एक आत्मा आहेस आणि हा आत्मा अविरतपणे या देहातून जे लहानपणापासून अगदी बालपणापासून या चित्रामध्ये आपण बघतोय, जो बालपणापासून अगदी छोट्या लहानपणापासून मग कौमारम यौवनम जरा, की मग कौमार अवस्थेत, कुमार अवस्थेत, तरुण अवस्थेमध्ये आणि त्याच्यानंतर मग जर्जर जी अगदी म्हातारपण जेव्हा येतं, तेव्हा तेही त्या आत्म्याचा जो प्रवास असतो तो त्या देहातून अविरत चालू असतो. परंतु जेव्हा हा देह जीर्ण होतो, तेव्हा हा देह टाकून तो आत्मा दुसरं शरीर धारण करतो आणि म्हणूनच बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात तो जात असतो, प्रवास करत असतो. मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामध्ये धीर मनुष्य गोंधळून जात नाही आणि म्हणूनच तू धीर मनुष्याप्रमाणे हे जाणण्याचा प्रयत्न कर, की तुझ्या मनातली जी करुणा आहे. मग मला सांगा बरं, की एखादी व्यक्ती जर पाण्यामध्ये पडली, तर ती पडलेल्या व्यक्तीचं तुम्ही वस्त्र वाचवाल का त्या व्यक्तीला वाचवाल? शंख चक्र गदा हस्त. अगदी बरोबर आहे. शंख चक्र गदा कमळ, मी त्याच्यावरच येणार होती, की शंख चक्र गदा आणि कमळ ज्यांच्या हातात आहे तसं परमात्म्या स्वरूप. अगदी बरोबर वर्षा माताजी. हरे कृष्ण. मग मग तुम्ही त्या पाण्यात पडलेल्या व्यक्तीचं काय सांगाल हो? त्याला वाचवाल का त्याच्या वस्त्रानं वाचवाल तुम्ही? सांगा मला चॅटमध्ये. त्या व्यक्तीला वाचवाल. अगदी बरोबर सागर प्रभूजी. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत, की तू जे काही करुणा करतोय, तुझ्या मनातली जी भावना आहे ती वस्त्रासाठी आहे, ती त्या आत्म्यासाठी नाहीये आणि म्हणूनच आपण शरीर नसून आत्मा आहोत. हा आत्म्याला कुठल्याही प्रकारचं आश्चर्य वाटत नाहीये. जेव्हा हा देहामधून प्रवास करतो आहे, तेव्हा त्या आत्म्याला थोडंही आश्चर्य वाटत नाहीये. कारण तो आत्मा एकच आहे. बघा, लहानपणापासून शरीर बदलतंय. बाह्य वस्त्र, बाह्य त्या आत्म्याने धारण केलेलं ते शरीर बदलतंय, की ते तरुण अवस्था धारण करतंय. अगदी छोट्यापणापासून, बालपणापासून कुमार अवस्थेनंतर तरुण अवस्था आणि त्याच्यानंतर ते शरीर जीर्ण होतंय. परंतु तो आत्मा मात्र आहे तसाच आहे. त्याला कुठल्याही गोष्टीचं आश्चर्य वाटत नाहीये. कारण कारण त्या आत्म्याला नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेत्यन्त्यापो न शोषयति मारुतः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. या आत्म्याचे कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसंच वाऱ्याने त्याला
सुखविताही येत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच ज्या प्रकारे ह्या आत्म्याला आश्चर्य वाटत नाही, तशा या आत्म्याचे हे गुणधर्म आहेत की त्या आत्म्याला ना तुम्ही कापू शकत, ना तुम्ही मारू शकत, त्याचे तुकडे करू शकत, किंवा त्याला जाळू शकत नाही, किंवा त्याला ओलं करू शकत नाही, की सुकवूही शकत नाही. कारण तो आत्मा हा अमर आहे आणि तो आत्मा हा अविरत प्रवास करत असतो. हा अमर आहे आत्मा. हा आत्मा तो देह, एक जीर्ण देह टाकतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. मग त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जाणायचंय, पुढे तो काय घेऊन जातो, बरोबर. परंतु आता अर्जुनाच्या मनातल्या भावना जेव्हा भगवंतांना सांगायच्या आहेत, तेव्हा तू ते जे करुणा मनामधली ती काढून टाक. कारण हा आत्म्याला जरी या युद्धस्थळावरती अनेक शस्त्र घेऊन ज्या पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आप या सगळ्यांनी जे पंचमहाभूतांनी जे बनलेलं आहे शरीर, त्या शरीराला तू मारशील, परंतु त्या आत्म्याचं तू काहीच करू शकणार नाही. जरी ही धारधार तलवार असेल किंवा अनेक अणकुचीदार शस्त्र असतील, तरी ती शस्त्र देखील त्या आत्म्याचं काहीही बिघडवू शकत नाही. म्हणून ती मनातली करुणा तू काढून टाक. आणि आता इथेच आपल्याला पुढे जाणायचंय की मग ती करुणा मनात नाहीये तर बघ, अर्जुनाच्या मनात अनेक अजूनही कारणं आहेत. मग या पहिल्या कारणाला भगवंतांनी त्यांना उपदेश केलेला आहे. त्याच प्रकारे अर्जुनाच्या मनामध्ये आहे की मला आनंद वाटत नाहीये कुठलाच हे युद्ध करण्यामध्ये. कारण मी जरी माझ्या भावंडांशी लढलो, तर त्या भावंडांना मारून आणि या सगळ्या रणांगणावरती ज्या काही व्यक्तींना, त्या प्राण्यांना, माझ्या आप्तांना, माझ्या पक्षातल्या राजांना वगैरे, हे सगळ्यांच्या मृत्यूने मला कुठलाही आनंद मिळणार नाहीये. मग भगवंत सांगतायत त्याचंही कारण. अवाच्य वादांश बहून विदश्यन्ति तवाहितः निंदस्तस्तस्व सामर्थ्य ततो दुःखतरं नु किं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वाचणार आहे का कोणी? कोण वाचतंय? नाही, हँड रेस आत्ता केले विशाल पाटील. वर्षा वाचा माता. पाटीलने केले. वाचा माताजी. हरे कृष्ण. स्वाती माताची वाचा. स्वाती माताजी ओके. वाचा. मी हरे- आत्ता सगळ्यांना हरे आपण म्यूट करूया माताजी. बर. हरे कृष्ण. तुझे शत्रू सॉरी माताजी, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. माताजी तुम्ही म्यूट झाला आहात, अनम्यूट करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग तुझे शत्रू बघा की तुला आनंद वाटत नाही याच्यामध्ये, परंतु भगवंत सांगतायत की तुला आनंद जरी वाटत नसला तरी तू जेव्हा हे युद्ध करणार आहेस, तेव्हा हे युद्ध तू जर तुझ्या इंद्रिय तृप्तीसाठी करतोयस, तेव्हा ते कुठेतरी बघा, आता जाणून घ्यायचे कर्म कांड ते कर्मयोगाला जाणून घ्यायचंय. मग या गोष्टी या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला बुद्धियोग, सांख्ययोग, ज्या बुद्धियोगाला आपण जाणणार आहोत, किंवा ज्या सांख्ययोगाला, ज्या देह आणि आत्म्याच्या संलग्नतेला जाणला तो बुद्धियोग आहे, अशा प्रकारे या बुद्धी सांख्य योगाबरोबरच कर्मयोगाला सुद्धा जाणणार आहोत. मग हा कर्मयोग आधी काय असतो, तर तू जर ते तुझ्या इंद्रिय तृप्तीसाठी केलंस तर ते कर्मकांड आहे. परंतु तीच गोष्ट तू जर भगवंतांना अर्पण केलीस आणि जे काही तू कर्म करणार आहेस ते भगवंतांना अर्पण केलंस तर तो कर्मयोग आहे. आणि म्हणूनच तुला या युद्धामध्ये जेव्हा तू युद्ध करणार आहेस, तेव्हा ते युद्ध केल्यानंतर, जरी तू ते युद्ध केल्यानंतर हरलास आणि तुला जर मरण पत्करावं लागलं, तरीही तुला स्वर्ग सुख मिळणार आहे. कारण तू कुठेतरी अधर्माच्या विरुद्ध लढलेला आहेस. आणि जरी तू या युद्धामध्ये जिंकलास तरी पृथ्वी तलावरती तू राज्य करणार आहेस. भगवंत कुठेतरी त्या अर्जुनाच्या मनातल्या भावनांना त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की तुझ्या मनात जो आनंद नाही ही गोष्ट आहे ती तू काढून टाक. कारण तू दोन्ही बाजूंनी कुठेतरी तुला त्या गोष्टीतून समाधान मिळणार आहे. कारण तू त्या अधर्माच्या विरुद्ध लढतो आहेस. परंतु त्याच गोष्टीला अनुसरून भगवंत सांगतायत की तुझा उपहास का करतील, का करतील? कारण तू एक उत्तम क्षत्रिय आहेस. बघ,
जो अर्जुन असमंजस झाला होता, तरी तो एक उत्तम क्षत्रिय आहे, उत्तम धनुर्धर आहे. आणि तू जर म्हणालास की मी हे युद्ध टाकून मी जंगलात जातो आणि संन्यास घेतो, तर तुला ही गोष्ट शोभणारी नाही. तुझ्या बरोबरचे जे युद्ध करणारे राजे रजवाडे आहेत आणि जे कोणी तुझ्या पक्षामधले विरुद्ध पक्षामध्ये आहे, त्या सर्वांसमोर तू एक उदाहरण म्हणून कसा उभा राहतोयस, तर तू भ्याड म्हणून उभा राहशील. तुला कोणीही आदर्श व्यक्ती मानणार नाही, तर तू त्या युद्धातून पळवाट काढलेली आहेस. तू कोणीही तुला अशा प्रकारे समजणार नाहीये की तू त्या युद्धामध्ये संघर्ष होऊ नये, कुठे रक्तपात होऊ नये, या गोष्टींनी भयभीत होऊन तू रणांगण सोडलं आहेस. परंतु तू एक क्षत्रिय म्हणून पळकुटा समजला जाशील आणि म्हणूनच तुझे शत्रू तुझा उपहास करतील. तू ही गोष्ट करणं किती अयोग्य आहे. तू तुझ्या मनातली ही भावना काढून टाक आणि तू युद्ध केलं पाहिजेस. बघा बघा आता दोन गोष्टी कशा विसंगत प्रकारे तुमच्या समोर येऊ शकतात आणि तुमच्याही मनात हा प्रश्न येऊ शकतो की तुम्ही शरीर नाही आत्मा आहे हे भगवंत सांगतायत. ज्या ज्या देहिनोस्मिन्यथा देहे या श्लोकामध्ये, त्याच श्लोकामध्ये जर अर्जुन म्हणतोय की मी जर आत्मा आहे, मी जर शरीर नाही, तर मी काय युद्ध करू आणि मग मला युद्ध करण्याची काय गरज आहे. परंतु भगवंतांनी असं कुठेच सांगितलेलं नाहीये की मग तू काहीही गोष्टी करू नकोस आणि तू भगवंत तुझ्यासाठी तुझी काळजी घेणार आहेत. तू अगदी मग ज्या भौतिक जगामध्ये आम्ही माझं कर्म करणार नाही, माझं आता सगळा रिटायरमेंट झालेली आहे, मी आता जाऊन हिमालयात संन्यास करतो. तर भगवंतांनी असं कुठलाच उपदेश दिलेला नाहीये. कारण भगवंत सांगतायत अर्जुनाला तू युद्ध कर आणि युद्ध कर. दृढ निश्चयाने तू युद्ध केलं पाहिजेस. तू तिथून पळवाट काढू शकत नाहीस. तू युद्ध केलं पाहिजे. एक क्षत्रियाने आपला धर्म निभावला पाहिजे. ज्या प्रकारे या भौतिक जगामध्ये जर माणसाला सांगितलं की भगवंत काळजी घेणार आहे, तुला आता काही करण्याची गरज नाहीये, सगळं रिटायरमेंटचं लाईफ आहे, आता मी भगवद्गीता वाचायला सुरुवात करतो, आता मी भगवंतांचं नाव घ्यायला सुरुवात करतो, तर भगवंत किंवा मग मी जाऊन संन्यास घेतो, असं भगवंतांनी कुठलाच उपदेश केलेला नाहीये. कारण भगवंत सांगताय तू तुझं कर्तव्य कर. आणि म्हणूनच अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे की तू दृढ निश्चयाने युद्ध केलं पाहिजेस. तुला ही मनातली भावना योग्य नाहीये, तुझ्या मनातली तुला आनंद वाटत नाहीये, ही भावना तू मनातनं का काढून टाक. त्याचा कारणासकट उपदेश भगवंतांनी केलेला आहे आणि म्हणूनच तुला दोन्ही प्रकारे आनंद मिळणार आहे. तू ही मनातनं गोष्ट काढून टाक आणि एक क्षत्रिय म्हणून तू युद्ध करणं हेच तू तुझ्या शत्रू समोर वागू शकतोस. अदरवाईज तुझ्या शत्रू समोर तू एक पळकुटा आणि निंदनीय व्यक्ती होशील आणि म्हणूनच तू युद्धाला सामोरं गेलंच पाहिजेस. मग जिथे आपण आधीच्याच अध्यायामध्ये हे बघितलं श्लोकामध्ये, हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे कौतया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत या चित्रात सांगतायत की तू दृढ निश्चयाने युद्ध करायला पाहिजेस. कारण तुला स्वर्ग सुखही मिळेल. तू जर हत्या केली गेली, मरण पावलास तरी, आणि तू जर जिंकलास तरी तुला पृथ्वी तलावरती निश्चितच तुला राज्य करायचंय. तुला धर्माचं राज्य करायचं आहे. तुला एका धार्मिक भावनेने तुला या युद्धाला सामोरं गेलंच पाहिजे, नाहीतर तुझे शत्रू तुझी निंदा करतील. या अनेक अशा गोष्टींनी भगवंतांनी तो उपदेश अर्जुनापर्यंत पोहोचवलेला आहे. हे झालं भगवंतांनी दुसऱ्या कारणांसाठी झालेला उपदेश. तिसरं कारण ज्याच्यामध्ये अर्जुनाला वाटतंय की त्याच्या मनामध्ये पाप वाटतंय त्याला, की जे काही तो करणार आहे ते कुठेतरी पापी भावनेने करणार आहे आणि जे केल्याने त्या कृत्याने ते पाप मानलं जाईल. परंतु भगवंत काय सांगताय, देहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हे पाप नाही,
भगवंत सांगतायत अर्जुनाला, क्रमना शोस्ती. मग तुला जे काही तू काम तुझं करणार आहेस आणि याच्यापैकी जो काही तू प्रयत्न करणार आहेस, तो जेव्हा ते कर्म तू भगवंतांच्या सेवेसाठी अर्पण करणार आहेस, कारण तू युद्ध कर भगवंत सांगतायत दृढ निश्चयाने, परंतु ते युद्ध तू कुणाला अर्पण कर, तर तू स्वतःच्या इंद्रियांसाठी न करता जेव्हा ते कर्तव्य म्हणून तू भगवंतांना ते कर्म अर्पण करशील, तेव्हा त्या कर्मकांडापासून कुठेतरी तू कर्मयोगापर्यंत जातो आहेस. आणि म्हणून त्या भगवंतांच्या सेवेमध्ये जेव्हा ते कर्म अर्पण करशील, तेव्हा ते कुठल्याही प्रकारचं पाप मानलं जाणार नाही. मग इथे आपल्याला उदाहरण द्यायचंय तर हनुमानाचं उदाहरण, ज्या त्रेतायुगामध्ये, मग हे युगांविषयी मी नंतर पुढेही सांगणार आहे, जे सत्ययुग झालं, त्रेतायुग झालं आणि ज्या द्वापार युगामध्ये भगवद्गीता अर्जुनाला सांगितली जाते, आणि हे जे चालू आहे हे कलियुग आहे. अशा या सत्ययुग, त्रेतायुग ज्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र प्रकट झाले होते, द्वापार युगामध्ये प्रभू श्रीकृष्ण प्रकट झाले होते, आणि या कलियुगाला आपल्याला, या कलियुगामध्ये या भगवद्गीतेचा उपदेश आपण जाणून घेतो आहोत. मग अशा या भगवान प्रभू रामचंद्रांच्या त्रेतायुगामध्ये प्रत्यक्ष हनुमानांचा जय जयकार का केला गेला? जिथे हनुमानाला क्रोध आवरता येत नव्हता, त्या हनुमानांनी त्या क्रोधाच्या त्या आवेगामध्ये सगळ्या लंकेला जाळून टाकलं होतं. मग जिथे फक्त रावणाचाच एक महाल जो जाळू शकला होता, का त्यांनी सगळी लंका क्रोधामध्ये जाळून टाकली? कारण कुठेतरी मनामध्ये क्रोध होता आणि तो आवेग होता, कारण त्या गोष्टीचा निषेध, ज्याने परस्त्रीकडे कुठेतरी वाईट मार्गाने बघितलेलं होतं आणि ज्याने परस्त्रीला आपलं मानायचा प्रयत्न केलेला होता, ज्या सीतामाईला ज्यांनी पळवून आणलेलं होतं, त्या रावणाविरुद्ध निषेध दर्शवण्यासाठी भगवंतांच्या सेवेमध्ये केलेलं ते काम होतं. आणि म्हणूनच हनुमंतांचा जय जयकार हा केला जातो. तो जेव्हा एका आध्यात्मिक मार्गाने जाणण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा ती निश्चितच एक भगवंतांची सेवा मानली जाते. ज्या विभीषणाबद्दल सुद्धा सांगितलं जातं, ज्या रावणाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी प्रभू रामचंद्रांना मदत केलेली आहे, त्यांनी प्रभूंच्या सेवेमध्ये ती गोष्ट केलेली आहे. म्हणून या प्रयत्नामध्ये कोणतंही नुकसान किंवा ऱ्हास होणार नाही. प्रभूंसाठी, भगवंतांसाठी केलेलं अगदी थोडक्यात थोडी सेवा सुद्धा, अत्यल्प असं काम सुद्धा भगवंतांची सेवा मानली जाते. ते कर्मयोगाशी निगडीत मानलं जातं. मग अशाच याच्यावर एक भागवताचं खूप सुंदर अशी कथा आहे पुराणामध्ये, की एक उंदीर मामा असतो. त्या उंदीर मामाला भूक लागलेली असते, त्याला चेरी अत्यंत प्रिय असते, म्हणून ती चेरी खाल्ल्यानंतर, तिथे चेरी पडलेली खाल्ल्यानंतर सुद्धा त्याची भूक शमत नाही. म्हणून तो अजून त्या खाण्याच्या शोधामध्ये त्या मार्गावरून जात असतो. जाता जाता एका देवळाच्या तिथे तो थांबतो आणि भगवंतांच्या मूर्तीसमोर एक दिवा तेवत असतो. तो दिवा त्या त्या उंदराला, तो दिवा एका चेरीप्रमाणे भासतो आणि ती चेरी मिणमिणत असताना त्याला वाटतं ती चेरी कुठेतरी अदृश्य होईल, आपलं खाणं कुठेतरी अदृश्य होईल. या भीतीने, ती चेरी वाचवण्याच्या दृष्टीने तो त्या गरम तेलामध्ये उडी मारतो. ती काय असते तर एक ज्योत असते आणि ती वातीला कुठेतरी वाचवायला तो त्या गरम तेलामध्ये उंदीर प्रवेश करतो आणि त्या गरम तेलामध्ये भाजून त्याचा मृत्यू होतो. आणि ही सगळी गोष्ट प्रत्यक्ष भगवंतांसमोर घडत असते. भगवंत त्याला काय घेतात तर ही भगवंतांसाठी अत्यल्प, बघा अत्यल्प अशी गोष्ट होती, परंतु तो प्राणी होता. त्या प्राण्याच्या मनामध्ये तितकी बुद्धिमत्ता नव्हती जी मनुष्यापासून कुठेतरी वेगळेपणा दाखवते ह्या गोष्टीचा. परंतु त्या उंदराला सुद्धा भगवंतांनी मोक्ष दिलेला आहे आणि ती मोक्ष प्राप्ती कुठेतरी भगवंतांचा दिवा विझू नये, त्यांनी तिथे जो दिवा अर्पण केलेला असतो भगवंतांसाठी, जे दीप लावलेला असतो, त्या दीपाला वाचवण्यासाठी त्या उंदराने त्या प्रयत्नामध्ये त्याचा मृत्यू झालेला असतो. म्हणून त्याला मोक्ष प्राप्ती दिलेली आहे भगवंतांनी. अशा प्रकारे एका 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 प्राण्यापासून आपण कशा प्रकारे वेगळं साधू शकतो. आणि म्हणूनच तू जेव्हा भगवंतांसाठी ती सेवा म्हणून ते काम करणार आहेस, तेव्हा निश्चितच ते पाप मानलं जाणार नाही आणि म्हणूनच तू कुठलंही पाप करत नाहीयेस. ही निश्चितच आध्यात्मिक मार्गावरती कुठेतरी तू त्या मार्गावरती स्वतःला मार्गक्रमण करून भगवंतांची सेवा करतो आहेस. आणि म्हणूनच तू जे काही युद्ध, जे काही कर्म करणार आहेस, ते तू मला अर्पण कर.
आणि म्हणूनच या प्रयत्नामध्ये तुझं कुठलंही नुकसान होणार नाहीये. अशा या गोष्टीला जाणण्यासाठी भगवंतांनी ह्या तिसऱ्या कारणावर उपदेश केलेला आहे की तू पाप मानू नको, तू भगवंतांची ती सेवा करतो आहेस. मग जे चौथं कारण भगवंत सांगतायत, ज्या पारिवारिक परंपरेला नष्ट होण्याची भीती अर्जुनाच्या मनामध्ये आहे, ती भीती तू का काढून टाक. कारण कुठेतरी तू आदर्श व्यक्ती म्हणून बनणार आहेस आणि मग कुठेतरी ही तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला याचं कारण अजून विश्लेषित प्रमाणात जाणून घेता येणार आहे. 3.24 या श्लोकामध्ये उद्या तुम्हाला मी हे कारण पूर्णपणे सांगणार आहे. परंतु भगवंत इथेही सांगतायत की जर पारिवारिक परंपरा का नष्ट होणार नाहीत. हरे कृष्ण, कोण वाचणार आहे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्राच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आदर्श व्यक्ती काय असते? एखाद्या सोसायटीमध्ये आपण बघतो किंवा एखाद्या कुटुंबामध्ये आपण जेव्हा आदर्श व्यक्ती, त्या व्यक्तीविषयी आपण उद्याही जाणणार आहोत, जिथे आपण वर्णाश्रम पद्धती जाणणार आहोत. म्हणून भगवंत प्रत्यक्ष इथे बघा, ज्यांनी गोवर्धन पर्वत वयाच्या 7व्या वर्षी 7 दिवस ज्यांनी करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलून धरला होता, अशी जी क्षमता, असं जे ऐश्वर्य ज्या भगवंतांमध्ये आहे, भगवंत प्रत्यक्ष त्यांचं उदाहरण देऊन इथे सांगतायत की जर प्रत्येकाने आपलं नियत कर्म, मग ज्या उद्याच्या कर्मयोगामध्ये आपल्याला हे जाणून घ्यायचंय की हे कर्म म्हणजे प्रत्येकाचा यज्ञ. मग प्रत्येकाने आपलं विहित कर्म पार पाडलं नाही तर काय परिणाम त्याचे होऊ शकतील. ज्या वर्णाश्रम पद्धतीला अनुसरून मी उद्या तुम्हाला हे निश्चित कारण अजून विश्लेषित करून सांगणार आहे. भगवंत प्रत्यक्ष इथे उदाहरणासह सांगतायत, मी जर ते माझं विहित कर्म केलं नाही तर कुठेतरी या ग्रहलोकावर सुद्धा अमाप लोकसंख्या निर्माण होईल, अनेक ग्रहलोक नष्ट होतील. अनावश्यक लोकसंख्येमुळे कुठेतरी या शांततेचा मीच विनाशक असेल. आणि म्हणूनच प्रत्येकाने आपलं कर्म, आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने का पार पाडलं पाहिजे. म्हणूनच तू आदर्श व्यक्ती बनून, अर्जुनाला भगवंत सांगतायत, तू जर आदर्श व्यक्ती बनला नाहीस तर इतरही लोक तुझंच अनुकरण करतील आणि त्याचप्रमाणे ते वागतील. आणि म्हणूनच त्या प्रकारे वर्णाश्रम पद्धतीचा कुठेतरी निर्मिती केली होती भगवंतानी, जी आपण उद्याच्या अध्यायामध्ये हे कारण अजून विश्लेषित प्रमाणात जाणणार आहोत. परंतु कुठल्याही प्रकारे तू कौटुंबिक परंपरेला धोका निर्माण करत नाहीयेस. कारण ज्या युगामध्ये आणि ज्या गोष्टीमध्ये की जेव्हा हे धर्माचं युद्ध, अधर्माविरुद्ध जे युद्ध आहे ते निश्चितच धर्माच्याच बाजूनी असणार आहे. आणि ज्या युधिष्ठिर राजाचं इथे राज्य येणार आहे, ते ज्या धर्मराजाचं की जे प्रत्यक्ष सत्याचे प्रतीक आहेत, अशा धर्मराजाचं जिथे राज्य येणार आहे तिथे कुठल्याही प्रकारच्या कौटुंबिक परंपरेला निश्चितच धोका नाहीये. म्हणून प्रत्यक्ष भगवंत आपल्या उदाहरणासह सांगतायत की प्रत्येकाने आपलं विहित कर्म यज्ञ हा पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडला पाहिजे. आणि तरच मग कुठल्याही प्रकारचं अनावश्यक लोकसंख्या निर्माण होणार नाही. मी जर माझं कर्म विहितपणे पार पाडलं नाही तर मी कुठेतरी त्या शांततेचा विनाशक ठरणार आहे. आणि म्हणूनच ज्या अर्जुनाला भगवंत उपदेश करता आहेत, त्या अर्जुनाला उपदेश करताना भगवंत सांगतायत की या ज्या कारणांनी तुझ्या मनामध्ये असमंजसपणा निर्माण झालेला आहे, तो असमंजसपणा का निर्माण झालेला आहे. कारण तुझी बुद्धी कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झालीये, कुठेतरी त्याला वेगळ्या मार्गावरती चाललीये. म्हणून त्याला योग्य मार्गावरती तू आणणं आवश्यक आहे. म्हणून भगवंत सांगतायत, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन, बहुशाखा हन्यनाश्च यन्यतांश्च बुद्ध्यो यो व्यवसायिनाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांची ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदना, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात.
हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या बुद्धीचे फाटे फुटलेले आहेत तुझ्या, जिथे जो उत्तम धनुर्धर, मी जे सांगितलं की जो अर्जुन, मग ही जी भगवंतांचीच योजना आहे हो. जसं मी म्हटलं की त्या अर्जुनाला असमंजस होण्याचं कारण हे भगवंतच आहेत. ज्या भगवंतांनी ही भगवद्गीतेचा उपदेश आपल्यापर्यंत पोहोचवावा म्हणून अर्जुनाचा असमंजसपणा हे कारण आहे. मग या असमंजसपणाचं कारण भगवंत सांगतायत, कारण कुठेतरी तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेले आहेत. तुझ्या मनातली करुणा, तुझ्या मनातलं हे जे पाप आपण करतोय, ही भावना, या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी तुझा फोकस ढळलाय, तुझं केंद्रित होणं ढळलंय. जी व्यक्ती, जो जो तू उत्तम धनुर्धर आहेस, ज्या गुरुचा लाडका शिष्य तू आहेस, जो उत्तम धनुर्धर, ज्याने द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये माशाचा डोळा फक्त त्या प्रतिबिंबाला बघून फोडला होता, इतका तू, आणि ज्या गुरूंनी विचारलं होतं की समोरच्या झाडावर काय दिसतंय, तेव्हा तू फक्त पक्षाचा डोळा दिसतोय, इतकं एकमेव उत्तर देणारा तू एकच होतास, कारण तू योग्य असा धनुर्धर आणि उत्तम धनुर्धर आहेस. अशा धनुर्धराची काय अवस्था झाली आहे, कारण तो कुठेतरी असमंजस का झालाय, कारण ती व्यवसायात्मिक बुद्धी कुठेतरी अव्यवसायात्मिक झाली आहे, कुठेतरी त्या केंद्राला फाटे फुटले आहेत. आणि म्हणून तू तुझ्या केंद्राला, तुझ्या बुद्धीला केंद्रित करायचं आहे. आणि म्हणूनच त्या बुद्धीचे फाटे सोडून तू त्या बुद्धीला केंद्रित कसं करू शकतोस. मग अर्जुनाच्या मनातले प्रश्न संपत नाहीयेत असून, ज्या भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की कुठेतरी तुझी बुद्धी तुला त्या केंद्रावरती त्या केंद्रित करायची आहे, कारण तुला युद्ध करायचंय, तुला अधर्माविरुद्ध लढायचं आहे. म्हणून तुझी वृत्ती तू कशा प्रकारे प्रगत केली पाहिजेस, परावर्तित केली पाहिजेस. म्हणून मग अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्यांची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्यांची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जेव्हा भगवंतांनी सांगितलं की तुझं व्यवसायात्मिक बुद्धी कुठेतरी तुझी फाटे फुटलेत त्याला आणि तू केंद्रित होऊ शकत नाहीयेस, मग अर्जुनाला प्रश्न पडलाय की अशी व्यक्ती कशी मी जाणू शकेन आणि मी कशा प्रकारे स्वतःला त्या गोष्टीमध्ये घालू शकेन. मग अशी व्यक्ती कशी चालते, कशी बोलते आणि कशा प्रकारे तिची लक्षणं आहेत, अशा व्यक्तीविषयी तुम्ही मला सांगा की ज्या व्यक्तीसारखं मी वागलं पाहिजे, मी त्या स्थिताधीर मुनीप्रमाणे वागलं पाहिजे. मग हा स्थिताधीर मुनी कोण आहे? या स्थिताधीर मुनीचं लक्षण भगवंतांनी सांगितलेलं आहे बघा. मग ती लक्षणं कशी आहेत, ती भाषा कोणती बोलतो आहे, तो बसतो कसा आहे, तो चालतो कसा आहे, कशा प्रकारची त्याची लक्षणं आहेत, ही या 2.55 ते 72 मध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि म्हणूनच या लक्षणांसह भगवंतांनी अर्जुनाला त्या स्थिताधीर मुनींबद्दल उदाहरण दिलेलं आहे की तू स्वतःला कसं बनवलं पाहिजेस, तरच तू दृढ निश्चयाने युद्ध करू शकशील. श्री भगवान वाच, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते, तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो, असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग बघा, कर्मकांड जे मी सांगितलं, मग ज्या अर्जुनाला आनंद वाटत नव्हता तेव्हा भगवंतांनी सांगितलं तुला आनंद का वाटत नाही, कारण तू ते इंद्रिय तृप्तीसाठी करतोय, तू स्वार्थासाठी जेव्हा तो विचार करशील स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, तेव्हा तू कर्मकांड करतोयस तू. परंतु तीच गोष्ट तू जेव्हा एका कृतज्ञ भावनेने करशील तेव्हा निश्चितच तू ती कर्मयोग मानला जाईल. आणि म्हणूनच अशा प्रकारे जेव्हा तो मनुष्य जो स्थिताधीर मुनी आहे, तो मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या, मग कुठेतरी त्या मनाच्या अवस्थेमधून उत्पन्न झालेल्या इंद्रिय इच्छांचा, मग जी ज्ञानेंद्रिय आहेत आपली, जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ज्या 5 ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला जी काही इंद्रिय विषयांना, मग जे स्पर्श ज्ञान आहे, जे बघण्याचं ज्ञान आहे, जे ऐकण्याचं ज्ञान आहे, ज्याद्वारे आपण ज्या गोष्टी बघू शकतो, ज्याची चव घेऊ शकतो, अशा प्रकारे ही जी सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, आपले डोळे, आपले कान, आपले नाक, आपली जिव्हा आणि आपली त्वचा,
या सगळ्या मार्फत ज्या इंद्रिय विषयांशी मग काय खायचं आहे, काय बघायचं आहे, काय ऐकायचं आहे आणि कशा प्रकारे कुठल्या चांगल्या गोष्टींच्या संपर्कात यायचं आहे, हे कशा प्रकारे ती व्यक्ती जाणू शकते, जेव्हा त्या इंद्रिय विषयांना, जेव्हा त्या स्वतःच्या त्या भावनांना कुठेतरी लगाम घालेल, त्या इंद्रिय विषयांशी कुठेतरी संलग्न असलेल्या भावनांना नियंत्रित करेल, तेव्हाच त्या मनाला तो नियंत्रित करू शकतो, तेव्हाच त्या इंद्रियांवर तो कंट्रोल करू शकतो आणि तोच मनुष्य त्या शुद्ध चैतन्यामध्ये असतो, कारण त्यांनी त्या सर्वांमध्ये स्वतःला त्या एकांतातच कुठेतरी ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यातच तो समाधान मानतो आहे आणि त्याने स्वतःला त्या आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये मार्गस्थ केलेला आहे. कारण कुठेतरी तो आत्मा, मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि हा आत्माच या परमात्म्याची देण आहे, परमात्म्याचा अंश आहे, हे पुढे जाऊन आपल्याला अजून जाणायचंय. आणि जी व्यक्ती या इंद्रिय विषयांना कुठेतरी नियंत्रित करतेय, आपल्या मनाला कुठेतरी नियंत्रित करतेय, त्या भावनांवर कुठेतरी आवर घालतेय, त्या भावनांना कुठेतरी नियंत्रित करतेय, तेव्हाच ती व्यक्ती स्वतःला त्या एकांतवासामध्ये निश्चितपणे कुठेतरी सामर्थ्यवान बनवू शकते. आणि मगच, एक मिनिट हा, मला वाटतं बॅटरी लो जाईल, 1 सेकंद द्या मला. आपल्याला 10 मिनिटं लागतील. क्षमस्व. आणि म्हणूनच या समाधिस्थ अवस्थेमध्ये अशा व्यक्तीला, मग हे कुणाचं चित्र दिसतंय तुम्हाला, एक 10 मिनिटं लागतील आपल्याला अजून, कारण आपण आज अध्याय वाचलेला आहे त्यामध्ये जास्त. मग तुम्हाला कुठलं कुणाचं चित्र दिसतंय, हे कोणी ओळखू शकतंय? या स्थिताधीर मुनीला कोणी ओळखू शकतंय? ज्याचं उदाहरण दिलेलं आहे भगवंतांनी अर्जुनाला. अगदी बरोबर संजना माताजी. प्रल्हाद. हरे कृष्ण संजना माताजी, हरे कृष्ण. खूप छान. असे हे प्रल्हाद महाराज बघा, की ज्या हिरण्यकश्यपूचे जे पुत्र होते, ज्या राक्षसी असुरांच्या याचा जन्म घेतलेला होता, परंतु मनामध्ये काय हो, सतत नारायणाचं नाव, आणि म्हणूनच नारायण 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 नारायण. ज्या हिरण्यकश्यपूनी प्रत्येक दिवशी ज्यांना मरणाच्या यातनांमधून दिलेला आहे, मग कधीतरी दरीमध्ये टाकलेलं आहे, कधीतरी अग्नीमध्ये टाकलेलं आहे, कधीतरी सर्पांच्या हवाली केलेलं आहे, कुठेतरी राक्षसांच्या हवाली केलेलं आहे, कुठेतरी दैत्यांच्या हवाली, कुठेतरी अशा अनेक मरणोत्तर यातना, मरणासन्न अवस्थामध्ये त्यांना त्यांनी घातलेलं आहे आणि अशा अशा अवस्था निर्माण केलेल्या आहेत. परंतु ज्या स्थिताधीर मुनीला आपण बघतो आहोत, ते प्रल्हाद महाराज वयाच्या 5व्या वर्षी सुद्धा किती स्थितप्रज्ञ अवस्थेत आहेत, कारण त्यांनी स्वतःला मनाच्या इतक्या इंद्रिया विषयांपासून इतकं नियंत्रित केलेलं आहे आणि मनात एकच दृढ भावना आहे की भगवंत आहेत आणि भगवंत माझं रक्षण करणार आहेत. आणि म्हणूनच पुढे जाऊन आपल्याला हिरण्यकश्यपूचा वध ज्यांनी केला, त्या नृसिंहाचा आपल्याला निश्चितच ऐकायचं आहे. ज्या नरसिंहाचा अवतार भगवंतांनी आपल्या भक्तासाठी घेतलेला आहे, प्रल्हाद महाराजांसाठी, ज्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, फक्त ना कोणी शत्रूला प्रूव्ह करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचा पुरावा दाखवण्यासाठी नाही, तर त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, त्या भक्ताच्या मनातली ती दृढ भावना, त्या स्थिताधीर मुनीच्या मनामध्ये ती भावना होती, कारण त्याचा निश्चय दृढ होता की भगवंत आहेत आणि माझं रक्षण करणार आहेत. अशा या स्थिताधीर मुनीची लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत. आणि म्हणूनच पुढे जाऊन आपल्याला तीही अजून ऐकायचे. दुःखश्वनु दिक्मनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोध स्थितीर मुनिरुच्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कोण असतं वाचन? वाचा माताजी, वाचा. झालं, आपण एक 2-3 श्लोक आहेत अजून घ्यायचे. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे,
त्याला स्थिर मग मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. स्थिताधीर मुनी म्हणजे ज्यांनी आपलं मन स्थित अवस्थेमध्ये केलेलं आहे, जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही, ज्या त्रिगुणांचा प्रभाव असतो आणि मनाला विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असल्या तरी तो अविचलित राहतो, विचलित होत नाही. सुखामध्ये अगदी काय म्हणतात ना त्याला, हुरळून जात नाही आणि दुःखामध्ये होरपळून जात नाही. कुठेतरी त्यांनी स्वतःला समतोल केलेलं असतं, समतोल राखलेला असतो. जो आसक्ती, भय, क्रोध या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःला समतोलित केलेलं असतं. का केलेलं असतं? कारण कुठेतरी मनातली भावना काय आहे? भगवंतांची भावना आहे, दृढ भावना मनामध्ये आहे. त्या भगवंताला आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये स्वतःला आणलेलं असतं. कारण या परमात्म्याचेच आपण अंश आहोत आणि हा परमात्मा आहे, हा परमेश्वर भगवंत आपल्या बरोबर आहे आणि निश्चितच आपलं रक्षण करणार आहे. आणि म्हणूनच या सगळ्या इंद्रिय विषयांपासून त्यांनी स्वतःला मुक्त केलेलं असतं आणि कुठेतरी स्वतःला त्या दृढ भावनेमध्ये, ज्या प्रकारे या कासवाचं उदाहरण दिलेलं आहे खूप सुंदर, की ज्याप्रमाणे कासव आपले अवयव बघा, की कासवाला कुठलंही काही बाह्य अवस्थेमधून काही जाणवलं तेव्हा तो आपले इंद्रिय आतमध्ये ओढून घेतो बघा आणि त्या पर्टिक्युलर प्रसंगाला ती अवयव ओढून घेतो आणि नियंत्रित करतो स्वतःला आणि त्या इंद्रिय विषयापासून. त्याच प्रकारे कशा प्रकारे मनुष्य स्वतःच्या इंद्रियांना आणि इंद्रिय विषयांना कशा प्रकारे स्वतःला आवरून घेतो, तो जो मनाला घातलेला आवर आहे, तो मनाला घातलेलं नियंत्रण आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे. उद्याच्या अध्यायामध्ये एक सुंदर आकृती तुमच्या समोर येईल जी तुम्हाला अजून विस्तृत प्रमाणात ही गोष्ट सांगेल. आणि म्हणूनच इथे सुंदर असं हे कासवाचं उदाहरण दिलंय, की ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांना जो इंद्रिय विषयातून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढ असतो. आणि म्हणूनच अशी ही आध्यात्मिक व्यक्ती आणि कशा प्रकारे मग दैवी आणि एखादी व्यक्ती आणि एखादी भक्त याच्यामधलं हा फरक इथे दिलेला आहे. कुठेतरी एक एक सामान्य व्यक्ती काय, की आपल्या अगदी सगळ्या भौतिक गोष्टींमुळे त्रासलेली आहे. थंड, उष्ण, हिवाळा, उन्हाळा. कारण ती कुठेतरी शारीरिक अवस्थेवर स्वतःला बघतीये. शरीर मरतं तेव्हा मी मरतो आहे आणि कशा प्रकारे सगळ्या चिंता आणि गोंधळांमध्ये ती व्यक्ती आहे. कारण ती स्वतःला अजूनही शारीरिक अवस्थेमध्येच मानतीये. अशी व्यक्ती कुठेतरी स्वतःला आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावरती जेव्हा घालते तेव्हा निश्चितच ती स्वतःला त्या आध्यात्मिक मार्गावर उन्नत करत असते आणि मग त्या मार्गावरती ती व्यक्ती भक्त होत असते. आणि त्या व्यक्तीच्या मनामधली ती भावना काय आहे मग, की तो आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये जगत असतो. त्यांनी स्वतःला शरीर नसून आत्मा म्हणून मानलेलं असतं. हा या आत्म्याला कापलं जाऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारे जाळू शकलं जात नाही, ज्या प्रकारे जे गुणधर्म आपण बघितलेले आहेत. आणि म्हणूनच हा आत्मा एक शरीर टाकतो परंतु दुसरं शरीर धारण करतो आणि हा आत्म्यानेच हे शरीर पूर्णपणे चैतन्य झालेलं असतं. अशा या आत्मरूपी भावनेमध्ये हा भक्त वावरत असतो आणि म्हणूनच त्याने स्वतःला या परमात्म्याचा अंश म्हणून जाणलेलं असतं आणि म्हणून तो स्वतःला सर्व परिस्थितीमध्ये कुठेतरी नियंत्रित आणि सहनशील करत असतो. मग या सगळ्या गोष्टी जाणल्या हो, मग भगवंत सांगतायत अर्जुनाला, जेव्हा अर्जुनाला या सगळ्या स्थिताधीर मुनीबद्दल जाणून घेतलं, परंतु मग कुठली अशी गोष्ट आहे की या ज्या भौतिक प्रकृतीमध्ये या स्थिताधीर मुनी होण्यापासून कुठेतरी मनुष्याला रोखतीये, कुठेतरी मनुष्याला अडचणीत आणतीये? ती कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे मनुष्य वाहवत चाललेला आहे या भौतिक जगामध्ये? मग ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग इतकं सगळं जाणून घेऊन अर्जुनाच्या मनामधले ही मग ज्या स्थिताधीर मुनीची लक्षणं जाणलेली आहेत, परंतु मग ही व्यक्ती मनुष्य या मार्गावरती का येत नाही?
अर्जुनाला तेही जाणवलेलं आहे. आणि मग भगवंत सांगतायत की काय याचं कारण आहे. या सगळ्या मार्गाला जाणून सुद्धा मग कळतंय पण वळत नाहीये. मग का वळत नाहीये? कारण कुठेतरी इंद्रिय विषयांशी का निगडीत होतोय मनुष्य? कारण त्या इंद्रिय विषयांचं चिंतन करताना मनात वासना निर्माण होत आहेत. कारण या भौतिक जगामध्ये मनुष्य या त्रिगुणांच्या प्रभावाखाली जगतो आहे. आणि म्हणूनच या भौतिक प्रकृतीमध्ये या सगळ्या वासना कशाने निर्माण होत आहे? प्रभुपादांनी खूप सुंदर उदाहरण दिलंय, जे या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. मग एक स्त्री आणि पुरुष जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा त्या पुरुषाच्या मनामध्ये त्या स्त्रीविषयी कुठेतरी भावना निर्माण होतात. मग त्या स्त्रीविषयी वाटणारी की मग आपल्याला ही स्त्री आवडली आहे, मग कुठेतरी बोलण्याची इच्छा होते. त्या बोलण्याच्या इच्छेतूनच कुठेतरी मग ती भावना, ती इच्छा कुठेतरी वासनेमध्ये रूपांतरित होते. आणि मग त्या वासनेच्या अहंकारात, वासनेच्या कुठेतरी त्या याच्या खाली जाताना, वासनेच्या आपण म्हणतो ना प्रभावाखाली जाताना, मग ती व्यक्ती स्वतःला कुठेतरी क्रोधामध्ये पण परिवर्तित करते. कारण ती वासना व्यक्तीला अशा स्थितीमध्ये आणून सोडते की मग ती गोष्ट पाहिजेच आहे आणि त्या गोष्टीपासून मला ती गोष्ट मिळाल्या वाचून राहणार नाही मी. अशा प्रकारची जेव्हा ती काम वासना निर्माण होते, तेव्हा ती काम वासना कुठेतरी क्रोधाची भावना निर्माण करते. आणि मग त्या क्रोधाच्या भावनेने मनुष्याचा, बुद्धीचा कुठेतरी नाश होतो. मनातली इंद्रिय वासना जागृत झाल्यामुळे मनातला ताबा सुटतो आणि मग ते मन कुठेतरी भ्रमामध्ये जातं आणि मग त्या भ्रमामध्ये मनुष्य स्वतःवरचा ताबा सोडतो आणि कुठेतरी त्याचा तोल जाऊन अधःपतनाला मनुष्य जातो. आणि म्हणूनच क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. बघा, भगवंत म्हणून सांगतायत की काम, क्रोध, लोभ या गोष्टी कशा प्रकारे या मायेचा विळखा आहे मनुष्यापोटी. आणि मनुष्याला जर या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर भगवंतांशी कशा प्रकारे संलग्नता आणायची आहे. आणि म्हणूनच ज्या क्रोधापासून संमोह निर्माण होतो. हरे कृष्ण. कोण वाचणार? वाचा. हरे कृष्ण. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अधःकृपात पतन होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच बघा की ज्या इंद्रिय विषयांविषयी मग त्या स्त्री पुरुषांनी नुसतं एकमेकांना बघितलंय, गप्पा मारल्यात, बोलले तसं नाही. कारण मग कुठेतरी त्या इंद्रिय वस्तू, इंद्रिय विषयांविषयी आसक्ती निर्माण होते. मग त्या आसक्तीचं वासनेमध्ये रूपांतर होतं. त्या वासनेचं कुठेतरी क्रोधामध्ये रूपांतर होतं. तो क्रोध कुठेतरी मनुष्याला स्वतःच्याच भ्रमामध्ये नेतो. कारण मला हवंय, ह्याच्यामुळेच मला आनंद मिळणार आहे आणि याच गोष्टीच्या भ्रमामध्ये मनुष्य राहतो. आणि मग कुठेतरी त्या स्मृतीचा भ्रमनिराश होतो, त्या स्मृतीचा नाश होतो आणि त्या बुद्धीचाही नाश होतो. आणि अशी ही बुद्धी मनुष्याला फक्त अधःपतनाचाच मार्ग दाखवू शकते. आणि म्हणूनच या काम वासनेला भगवंतांनी अत्यंत मोठा शत्रू म्हटलेला आहे. आणि म्हणूनच या वासनेवर जेव्हा नियंत्रण करायचंय, कुठेतरी विजय मिळवायचा आहे, तेव्हा आपल्याला या कर्मयोगाला निश्चितपणे जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच ज्या स्थिताधीर मुनीची लक्षणं आपण जेव्हा जाणतो आहोत, तेव्हा या स्थिताधीर मुनी म्हणजे प्रत्यक्ष प्रभुपादांचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. ज्या प्रभुपादांनी अनेक संकटांना सामोरं गेलेले होते, परंतु मनामध्ये भावना फक्त एकच होती की कृष्ण भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवायची आहे. अशा या स्थिताधीर मुनीने या भौतिक जगामध्ये कशा प्रकारे अनेक दुःखांना सामोरं जात, परंतु प्रत्येकाच्या मनात ती कृष्ण भावना निश्चितच निर्माण केलेली आहे आणि तो प्रयत्नामध्ये प्रत्येकाला त्यांनी मार्गस्थ केलेला आहे. हरे कृष्ण. कोण वाचणार? हरे कृष्ण माताजी. चालणे. पण आसक्त आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कुठली व्यक्ती प्राप्त करू शकते? कारण ज्यांनी स्वतःला मग या आसक्ती आणि अनासक्ती मधून मुक्त केलेलं आहे, कुठेतरी त्या इंद्रिय विषयांची ओढ, वासना आणि स्वतःच्या
स्वातंत्र्याच्या त्या नियामक तत्वांवर, मग ती स्वतंत्रता फक्त इंद्रिय विषयांशीच निगडीत नसून कुठेतरी त्या इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये आहे. आणि त्यांनी जाणलेलं आहे की जेव्हा आपण या इंद्रिय विषयांमध्ये स्वतःला त्या वासनेमध्ये कुठेतरी ओढले जातो, तेव्हा निश्चित या मायेमध्ये वेढले जातोय. आणि ही माया कुठेतरी आपल्याला त्या मोह मायेच्या सगळ्या विळख्यामध्ये आणतीये. आणि त्या विळख्यामध्ये निश्चितच फक्त नाशच आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीने ही गोष्ट जाणलेली आहे तो निश्चितच या सर्वाच्या पलीकडे आहे. आणि त्याच व्यक्तीविषयी आणि आपल्या या स्थिताधीर मुनींचं उदाहरण जे आपल्याला प्रभुपादांचं दिसतंय, अशी व्यक्ती निश्चितच या सर्व इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असते. आणि ती भगवंतांची पूर्णपणे कृपा प्राप्त करून भगवत धामाची निश्चितपणे जेव्हा हा जीर्ण देह त्याग केला जातो तेव्हा निश्चितच ती भगवत धामाला प्राप्त होते. मग पुन्हा उठून या जन्म मृत्यू जरा व्याधी आणि या सगळ्या मोह मायेच्या विळख्यामध्ये निश्चितच ती व्यक्ती पुन्हा येत नाही. कारण त्या आसक्ती अनासक्तीला निश्चितपणे पूर्णपणे जाणण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि म्हणूनच त्या आत्मसाक्षात्काराच्या भावनेमध्ये स्वतःला मार्गस्थ केलेलं असतं. अशी ही व्यक्ती निश्चितच त्या धामाला प्राप्त करू शकते. इति द्वितीयोध्याय समाप्तः. मला असं वाटतं मी कुठेही घाई न करण्याचा प्रयत्न केला शेवटी ही 5-10 मिनिटं. परंतु जर झाली असेल तर तुम्हाला जर काही कळलं नसेल तर मला प्रश्न विचारा निश्चितच. आणि अशा या 5 कारणांना भगवंतांनी त्यातलं एक कारण आपल्याला उद्या जाणून घ्यायचं आहे. ज्या पारिवारिक परंपरेला कुठेतरी धोका निर्माण होईल ही भावना अर्जुनाच्या मनात आहे, त्याचं निराकरण भगवंत 3ऱ्या अध्यायातही करतायत. ते आपल्याला उद्या अजून विस्तृत प्रमाणात जाणून घ्यायचंय. आणि म्हणूनच अर्जुनाच्या त्या विषादाची जी कारणं आहेत त्या कारणांना भगवंतांनी या 2ऱ्या अध्यायांपासून सांख्ययोग, बुद्धियोग, कर्मयोग या सगळ्याच्या माध्यमातून अर्जुनाला उपदेश केलेला आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. कारण थोडंसं कळायला कठीण म्हणणार नाही मी, परंतु त्या ज्या संज्ञा आहेत, जसं काल सागर प्रभूजी म्हणाले, जर काही कळायला जड जात असेल, स्थिताधीर मुनी म्हणजे काय आहे, इंद्रिय विषय काय आहेत, उद्या खूप सुंदर एक आकृती तुमच्या समोर येईल की जी तुम्हाला अजून विश्लेषित करेल ती गोष्ट, की कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो आपण या गोष्टींवर. का ही भगवद्गीता या युद्धस्थळी सांगितली गेली याचं मी जे महत्व सांगितलं की ते कुठेतरी त्या संघर्षाने आपल्याला तोड कसं द्यायचंय. भगवंत खूप प्रॅक्टिकल नॉलेज, खूप प्रात्यक्षिक नॉलेज आपल्याला देत आहेत, खूप प्रात्यक्षिक ज्ञान आपल्याला देत आहेत की तुम्हाला या भौतिक जगामध्ये जगायचंय, परंतु हे जगताना कुठल्या विषयांची आणि कशा प्रकारे स्वतःला त्या गोष्टींना जाणून घ्यायचं आहे आणि त्या ज्ञानाने परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा या 2.11 ते 30 आपण जाणलं की आपण शरीर नाही आत्मा आहोत आणि या आत्म्याला कुठल्याही प्रकारे जाळता कापता येत नाही. मग जरी तू आनंद नाही असं मानू नकोस, तू स्वतः हे स्वार्थासाठी न करता तू भगवंतांसाठी हे कर्म कर आणि तुझा याच्यामध्ये निश्चितच विजय आहे. या सर्व गोष्टींना जाणून भगवंत सांगतायत. मग या बुद्धियोगात भगवंतांनी सांगितलं की अत्यल्प अशी सेवा जरी तू भगवंतांची केलीस तरीही ते पाप मानलं जाणार नाही. कारण तू जे अधर्माविषयी विरुद्ध युद्ध करतो आहेस ते निश्चितच तू भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण कर, म्हणजे तू कुठलंही पाप करत नाहीयेस. तू दृढ निश्चयाने परमेश्वराची सेवा कर, तू युद्ध कर, तू क्षत्रिय आहेस, उठ युद्ध कर, हे भगवंत सांगतायत. कुठल्याही कर्माला टाळू नकोस, तुझ्या कर्तव्याला टाळू नकोस आणि तू युद्धाला सामोरा जा. आणि म्हणूनच या दिव्य चेतनेतून आपल्याला हे जाणून घेतलेलं आहे की स्थिताधीर मुनी, मग अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांची भगवंतांनी उत्तरं दिलेली आहेत. अशा प्रकारे हा 2रा अध्याय इथे संपलेला आहे. हरे कृष्ण माताजी, तुम्ही अनम्यूट करू शकता कोणाला हवं असेल तर. हरे कृष्ण माताजी, मला थोडस विचारायचं होतं. बोला माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी जवळपास 3 आठवडे होऊन गेले इस्कॉनचं हे वाचते भागवत. तर आम्हाला आता ना सूतक आले, म्हणजे माझे चुलत सासरे गेलेले आहेत. तर ते भागवत वाचावं की न वाचावं हे खूप कन्फ्युज व्हायलंय मला. मी जप करते, कारण जपाला काही नाही हे मला माहितीये, पण ते आता भागवत वाचावं की न वाचावं हा कन्फ्युज मध्ये मी 2 दिवस नाही वाचलं, तर काय करू? कसं आहे माहितीये माताजी, तुम्ही वाचू नका, तुम्ही तोंडाने नामस्मरण. याच्यावरती ना कसं आहे की आपल्या मनावरती या गोष्टी खूप आहेत. आपण ते सूतक मानतो किंवा आता
महिला सुद्धा काही त्या 4 दिवसामध्ये काही गोष्टी करत नाहीत. परंतु नामस्मरणाला काहीच हे नाहीये. तर तुम्ही पाहिजे तर की आता प्रभूजींना सुद्धा हे प्रश्न जेव्हा नामनिष्ठ प्रभूजींना काही प्रश्न विचारले गेले, तेव्हा तुम्ही वाचण्यासाठी म्हणजे बऱ्याच वेळेला गरुड पुराण किंवा या सुतकामध्ये जेव्हा जेव्हा काही आत्ता आपण आज तोच अध्याय शिकलो, की शरीर नाही आत्मा आहोत. मग कुठेतरी जेव्हा त्या शरीराचा नाश झालेला आहे आणि जेव्हा त्या 12 दिवसामध्ये आपण जेव्हा ते संस्कार केले जातात आणि जेव्हा काही अंत्यसंस्कारानंतर आपण त्या 12 दिवसामध्ये ते सुतक पाळतो, तेव्हा निश्चित मग गरुड पुराण म्हणजे काय सांगतो? तुम्हाला याच विषयी जाणतं. मग तुम्ही या गोष्टी वाचा. आता मी तुम्हाला तरीही एक काम करीन, की माझ्या जे सीनियर डिव्होटीज आहेत त्यांना विचारून मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगेन, की आपण कधी-कधी म्हणतो, की त्या गोष्टीला खूप आपण म्हणतो ना, की मग शिवायला जाऊ नये किंवा सुतक आहे म्हटल्यानंतर तुम्ही नामस्मरण मुखाने करत राहा. पण तरीही मी तुम्हाला याचं अगदी योग्य उत्तर माझ्या सीनियर डिव्होटीजना पुन्हा एकदा त्यांच्याकडून पडताळून घेऊन मी तुम्हाला माताजी सांगते. ठीक आहे? मी धन्यवाद. संध्याकाळपर्यंत धन्यवाद. तुम्हाला अगदी निश्चित सांगते. हो, कारण हे धन्यवाद. प्रश्न मनामध्ये नक्कीच द्विधा मनस्थिती निर्माण करतात. परंतु आपण 12वा अध्याय, 15वा अध्याय भगवद्गीतेचा हा वाचला जातो. ज्यांना मुखोद्गत आहे ते मुखोद्गत सुद्धा म्हणतात. त्यामुळे याविषयी मला तरी वाटतं कुठलंही नाही. तरीही मी तुम्हाला निश्चित पडताळून तुमच्यापर्यंत योग्य उत्तर पोहोचवते माताजी. चालेल. तुम्ही जर हरे हो कृष्ण. म्हणलात तर वाचते, नाही म्हणलात तर ठेवते. नामस्मरण तर चालूच आहे. निश्चित